इन्शुरन्सचे पैसे मिळत नाही, त्यापेक्षा आम्ही ते प्रीमियम भरण्यापेक्षा इन्शुरन्ससाठी पैसे साठवतो, म्हणजे मेडिकल इमर्जन्सी आली तर आम्ही ते पैसे वापरू. तिथे प्रश्न असा आहे, तुम्ही आज वर्षाला 25,000 रुपये जरी साठवले तर तुमचे 5 लाख जमायला 10 वर्ष लागतील. चल तुम्ही कुठे गुंतवणूक केली असं मी पकडतो, आणि जर नुसते सेव्हिंग केले तर 20 वर्ष लागतील. एक डेटा असं सांगतो की 10 वर्षातून एखाद्या फॅमिलीमध्ये कमीत कमी 2 हॉस्पिटल मध्ये जाण्याचे क्षण येतात. मग तसं जर पकडलं आणि ऍव्हरेज ऍडमिशनची जी कॉस्ट आहे, जी IRDA ने सांगितलेली, म्हणजे मी इन्शुरन्स कंपन्यांचा डेटा नाही सांगत आहे, गव्हर्नमेंटने दिला डेटा सांगतो की ऍव्हरेज हॉस्पिटलायझेशनची कॉस्ट आहे ती कमीत कमी 2 ते 3 लाख भारतामध्ये गेल्या 5 वर्षातला मी तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी ते 1-1.5 लाखापर्यंत होतं. मग जर तुम्ही सेव्ह केलेले पैसे असेच निघून जाणार आहेत, पण पुढच्या मेडिकल इमर्जन्सीला काय? मग त्याच्या विरोधात जर तुम्ही इन्शुरन्स आज एका फॅमिलीसाठी 5 लाख रुपयाचा जरी 2+2 म्हणजे आई वडील आणि 2 मुलं 5 लाखासाठी 20,000 रुपयाचा प्रीमियम चांगल्या कंपनीचा येतो. ते 20,000 रुपये तुम्ही पुढचे 20 वर्ष जरी भरत राहिला आणि चला तो महागाईनुसार प्रीमियम जरी वाढला तरी तुमचे सगळे मिळून 5 लाख रुपये जातात. पण दरवर्षी 5 लाख रुपये प्रत्येकी देण्याची आज ऑप्शन आले आहेत. म्हणजे 20 लाख रुपयाचा कव्हर तुम्ही एका वर्षी पण घेऊ शकता, असे पण ऑप्शन आले.